जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. गवत काढायचं राहिलं होतं आणि ते तिकडं आहे ना, अर्धी बाजू आहे ना, तिकडं पण आहे ना गवत काढायचं राहिलं होतं. तर मग आज पण माणसं आलेली आहे, त्यांनी आता इथलं सर्व काढून झालेलं आहे. आपण जो नवीन प्लॉट तयार करतोय ना, त्याचं सर्व गवत काढून झालेलं आहे. आता ते गवत ना उद्या सकाळी आम्ही ट्रॉली लावून आणि वाहून घेऊ. आता वाहणार कसं आहे माहिती का, या साईडला आहे ना इथं ट्रॉली लावणार आणि जे मधलं दिसतं ना ते अर्ध्यापर्यंत, अर्धा कुडावर ठरविले माहिती का. ती ड्रिपरची नळी दिसली का, ती ड्रिपरची नळी दिसली असेल तर मग तिथून खाली आणि तिथून वरती परत वरतून ट्रॅक्टर लावून माझ्या मते 2 ट्रॅक्टर भरायला पाहिजे. कारण ह्या अर्ध्याची या साईडला आहे ना, म्हणजे आता ते कॉकपासून इकडं अर्धा तिकडं अर्धा आपण याच्यात बी आली तर 2 प्लॉट करणार आहे. कारण हे ना 3.5 बिघे ना, मग 1.5 बिघ्याचे 2 प्लॉट करू, काय अडचण नाही. ते बघू ते ज्या टायमिंगला जेव्हा रूट भरायचं राहील ना त्यावेळेस. पण मग आता असं झालंय. अरे बाई, कलाकारी कोणाची. तर मग असं आहे, आता सकाळच्या बारगात हे गवत उचलून घेऊ. आता ना ते माणसं आपला तो जो तुम्हाला बोललो होतो ना द्राक्ष बागेचा आपला प्लॉट नंबर 3, त्याची काडाची गल्ली राहिली होती ना, तर आता ते सर्व मिळून ना ती काडाची गल्ली काढून घेणार आहे. आणि त्यांचा टाईम पण झालं आहे, ऑलरेडी 6 वाजले ना. तर मग आता त्यांची पण सुट्टी होऊन जाईल. आता राहिलं तो प्लॉट बहुतेक करून घेतील, म्हणजे ती काडाची गल्ली, आणि मग त्यांची सुट्टी होऊन जाईल. मी तेच म्हटलं चला प्लॉटमध्ये एक चक्कर मारू. याच्या प्रकारे काही झाड झालेली बांधणीला येईल. आता काय अडचण नाही, झाडामध्ये डिफरन्स दिसत असेल. ती झाड, या साईडचं झाड मोठं आहे, हे मधलं छोटं आहे, साईडचं मोठं आहे. पुढं मागं यांची एकाच ठिकाणी असे 2 छोट्या दिसते. मग तिथले एक झाड जळेल होतं, एक्स्ट्रा झाड म्हणजे नंतर आपण जी सांदणी करतो ना ती केली. याचे कप तर अजून काही काढले नाही, काढू. याचे कप काढायचे. कप काढायला सोपी आयडिया, डायरेक्ट कातर घेऊन सोबत आहे ना एक गोणी ठेवायची, म्हणजे कट केली का लगेच गोणीमध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही राहणार. मग अशा प्रकारे काय आहे. चला तुम्हाला खाली आहे ना द्राक्ष बागेत पण दाखवतो कुठं निंदायचं काम चालू आहे. तर आलेलं आहे खालच्या प्लॉटमध्ये. हे एवढं गवत वाढलं आहे, तर मग याला राऊंड अप नाही, एवढं 2 दिवसात राऊंड अप मारून घेऊ नये का, 1-2 दिवसात. कारण ही हरळ आहे ना, नंतर लई तकलीफ देते. कारण या पुऱ्या गल्लीला नाही एवढी हरळच होती फक्त. आता तिकडं काहीतरी चालू आहे काम, तरी कशी पाहिजे निंदायचं काम चालू आहे. याचं पण गवत बाजूला पडेल, ते गवत ते बी उचलून बाहेर नेऊन टाकून काही अडचण नाही. आणि चारी साफ केली होती ना, चारी साफ केली ती चारी परत एकदा चालू हात मारावं लागेल नाही का. लास्टवाला काढायला बी आपण पाहिलं असेल, साफ करून घेतलं होतं. साफ करून घेऊ. आणि इकडं काय अडचणी नाही घ्या, इकडं फक्त राऊंड अप मारलं तरी होऊन जाईल, काही विषय नाही. असं चालू आहे. गाडी बी मस्त झाली आपली, मस्त झाली गाडी. आता पिकून जाईल पोरी नाही का, एकदम मस्त गाड्या होऊन जातील. विषय नाही. इकडं साईडला बी म्हणजे झालं आहे बऱ्यापैकी गवत. तर मग काय होतं, तुम्ही पाहिलं असेल अगोदरच्या ब्लॉगमध्ये बी खूप तकलीफ होती. त्याच्यापेक्षा लगेच काढून घेतला ना तर मग डोक्याला ताण नाही राहत, नाही का टेन्शन नाही राहत. ही जी काडाची गल्ली आपली निंदायची बाकी होती ती पण निंदली. पण भाई आता काय माणसांना काय बोलता येत नाही. तरी थोडीशी गल्ली त्यांनी ठेवलीच आहे पुढे. चला ते तिकडं चाललंच आहे, ते दाखवतो. मी एवढं गवत साईडला निघालं आहे, ते गवत आम्ही ना भरून घेऊ उद्या. ज्या टायमिंगला आपण ते नवीन प्लॉटमधलं गवत उचलू त्या टायमिंगला इथलं पण गवत उचलून घेऊ. एक कप्पा राहिला. आपण कप्पे कसे ठरवले, या ड्रिपरपासून तर खाली एक तिथं अर्ध्यापर्यंत असं, मग इकडून एवढा एक कप्पा राहिला. यार काढून दिला असतं एवढं तर भारी काम झालं असतं. कारण आता पूर्ण साफ राहील, एवढ्यासाठीच गडबडचं काम झालं. ठीक आहे, काय अडचण नाही. काय बोलता येणार आपल्याला, पण काही जास्त बोलता येत नाही माणसांना. त्याच्यामुळे न बोलण्यामागचं कारण जे आपले शेतकरी भाऊ बहीण असतील किंवा मोठे बागायतदार असतील त्यांना माहीत असेल का न बोलण्याचं कारण काय. जय श्रीराम. सकाळचा टाईम आहे,
हे गवत ना हे अर्ध्यापर्यंत तुम्हाला बोललो होतो ना तिथून उचलू To my own domain, yeah, I got what it takes. Made lots of mistakes, taking shots, skipping breaks, feeling lost, feeling great, popping off, singing straight, never stopped, never changed. All the squad here to play, and I've got something to say, yeah. I work hard each and every day. I get lost in the words I say. I don't push pause, no, I push play. I won't stop till I make a change. I withdraw on the things I make. I turn flaws into flawless traits. I build tall, never capped in space. I won't stop till I hear him say, गवत उचलून तर झालं होतं आपलं सगळं तुम्ही पाहिलंच असेल एका कोपऱ्याला आणून ठेवलं होतं आणि लगेच ट्रॉली जोडून आणि वाहून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ना ते काठियावाडी नाही का राहते आपल्या इथं येते बघा आपल्या इथं म्हणजे प्रत्येक गावामध्ये येत असतील राजस्थान गुजरातवरून ते काठियावाडी होते ना तर त्याला मी सहज फोन केला म्हटलं गवत उरलंय म्हणजे गोळा करून ठेवलंय घेऊन जातो का मग ते आलं सकाळी घेऊन गेलं त्याचा काही विषय नाही आणि आता आहे ना बोकर जोडलाय तर विषय असा आहे की हे जे साईडनी गारकी आहे ना आपण तिथं पेपर टाकेल नाही हे हा साईडचा आणि त्या साईडचा आणि ही काढायची गली ती काढायची गली म्हणजे तो जो चौकोन आहे ना त्याला आहे ना त्याला काहीच नाही मग म्हटलं 2 पाळी वकर टाकून दे की हांगून बसेल की हांगून बसेल म्हणजे बस संपला विषय नाही का साईडने जेवढं गवत दिसत असेल ते गोडी नेमकी येतो चला आजसाठी एवढंच भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये